नाशिकमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात तिघांचा बुडून मृत्यू झालेल्या रविवारपासून 3 मुलं बेपत्ता झाल्यानं पालकांकडून शोध सुरू होता। अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्यातून 3 मुलांना बाहेर काढण्यात आले। नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ही घटनेनं खळबळही माजली आहे। आडगाव पोलिसांकडून याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे। मृत मुलांची नावे आहेत साई गरड, साई उगले, साई जाधव अशी 3 मृत मुलांची नावे आहेत। प्रतिनिधी किरण ताजने आपल्याला या घटनेची अधिकची माहिती देत आहेत। किरण, नेमकं कशामुळे हा मृत्यू झालेला आहे? मात्र खरं तर ही तिन्ही मुलं रविवारी सुट्टीचा दिवस होता आणि त्या सुट्टीच्या दिवसाच्या निमित्तानं ते जवळच असलेली जी बांधकाम साईट होती त्या साईटसाठी काही मोठा खड्डा खोदण्यात आलेला होता। तलावाचं रूप त्याला धारण झालेलं होतं आणि ते बघून त्या मुलांनी त्या ठिकाणी पोहण्यासाठीची ही कृत्य केलं आणि त्या सगळ्या दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या काही वॉचमननी आणि काही नागरिकांनी देखील त्यांना अटकावण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र या मुलांनी त्या ठिकाणी उड्या घेतल्या, मात्र त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या दरम्यान त्यांनी बाजूला काढून ठेवलेले जी कपडे होते त्या कपड्यांवरनं या मुलांचा शोध लागलेला आहे। मुलं बेपत्ता झाली म्हणून पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचं ठरवलेलं होतं। मात्र अशी सगळी एकूण परिस्थिती बघता सकाळच्या वेळेला या मुलांचा शोध लागला आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं काही एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीनं या सगळ्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं।